प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचं वचन आणि देवाचं म्हणणं देतो. प्रियजनांनो, आज मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे, कारण की देव महान आहे आणि अद्भुतरित्या कार्य करणार परमेश्वर. येशू ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी येशूने महान आणि मोठे मोठे चमत्कार केले. आज देखील येशू तेच कार्य करणार आहे. म्हणून आपण पुन्हा देवाच्या वचनाकडे जाऊ. तोपर्यंत थोडं देवाला धन्यवाद देऊन आपण गीत गाऊ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सर्व तेरे लिए यीशु तेरे लिए मन झुकाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. हालेलुया. मी देवाचं सुंदरसं वचन तुमच्यासाठी घेऊन आलो. रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि आपण 9व्या वचनापासून वाचू. प्रभू येशू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असे अंतःकरणात विश्वास धरशील तर तारण. प्रभू येशू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असे अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझं काय होईल? तारण होईल. तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, मुखाने कबूल करतो ते तारण करू. शास्त्रलेख म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजितीत होणार नाही. कारण की शास्त्रलेख असं सांगतो प्रियजनांनो, जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो तो कधीही फजितीत होणार नाही, तो कधीही लज्जित होणार नाही. म्हणून तुमचा विश्वास तारण प्रभू ईश्वर फक्त पाहिजे. विश्वास की प्रभू ईश्वर आहे आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले, हा तुम्ही असा विश्वास धरा. आणि ज्यावेळेस तुम्ही असा विश्वास धरता तर तुमचं तारण आणि तारण हे तुमच्या जवळ आले. तारण हा संदेशाद्वारे तुम्हाला भेटत आहे. तुम्ही फक्त जिथं असाल तिथं म्हणा, प्रभू येशू आजपासून मी तुला माझा उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारतो. माझी परिस्थिती बदलणारा तू देव आहेस, माझं जीवन बदलणारा तू देव आहेस. आजपासून हे जीवन मी तुला देतो येशू. आणि येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ माझ्या जीवनात स्वीकारतो. देवा आत्ताच आरोग्य दे, आत्ताच तुम्हाला स्पर्श करा. प्रियजन म्हणून डोळे झाका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकासाठी मी प्रार्थना करा. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर आवाज ऐकत आहे प्रत्येकाला स्पर्श करवा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. संपूर्ण कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगरचे आत्मे निघ, रोगाचे दृष्टात्मे निघ, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. येशूच्या कर्जाच्या श्रापातून मोकळे व्हा. येशूचा पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकार प्रत्येकाने. प्रत्येकाच्या जीवनात मी मोकळे